नमस्कार, नीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी। चला तर मग सुरुवात करूया। गॅस पेटवून घेतला आहे, त्यावर तवा ठेवल्यानंतर शेंगदाणे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे चांगले लाल होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना, त्याप्रमाणे माझे शेंगदाणे भाजून झाले आहेत आणि ते आता एका बाउलमध्ये काढून मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर, हिरवी मिरची जास्त किंवा कमी करू शकता। आता यात जिरं आणि अद्रक लसणची पेस्ट टाकून घेते। तुमच्याकडे अद्रक लसणची पेस्ट नसेल ना तर तुम्ही लसण जरी टाकला तरी देखील चालतं। आता ही अद्रक लसणची पेस्ट मी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेली आहे। हे मिश्रण माझे तयार झालेलं आहे। आता मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे आणि पेस्ट टाकून घेतलेली आहे। त्यानंतर हळद आणि मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी देखील या चटणीमध्ये आपण ऍड करून घेऊ। आता या चटणीवर झाकण ठेवलेलं आहे 2-5 मिनिटं। या चटणीला बनायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 2 मिनिटात ही चटणी बनवून रेडी होते। तर बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। श्री स्वामी समर्थ।